दरवेळेस मला घाबरवतो. इकडं बघा कसं स्ट्रक्चर बनवलं. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आजची सुरुवात पण आपल्या पायापासूनच झाली. ॲक्च्युली काय हो राहिलं काय माहिती, काही कळत नाही. काल तर दुखतच होता, पण आज तर एवढा खतरनाक पाय दुखतोय ना माझा. म्हणजे आज मला मेंटेनन्स असतो कंपन्यांमध्ये, आणि मी सकाळी 8-8:30ला कंपन्यांमध्ये राहतो. आणि किती वाजले बघा, 9:30 वाजून गेले तरी मी अजून घरीचे. आता आवरले गाईस, आंघोळ वगैरे केलेली आहे. त्याच्यात ते आपल्या हॅक्कीने पण आज झोप मोडली केली आहे बघा. इथं बसले आता मस्त ठुमकून. नाही आता आंघोळ वगैरे केली. आता जेवण करतो थोडंफार, म्हणजे नाश्ता टाईपच जेवण करतो. जेवायला काय माहिती का, मिरचीचा ठेसा, वांग्याची भाजी, चपाती खातो आणि मग निघतो. त्याला हळूहळू काम करावं लागणार, कारण आहे ना पाहिलं बेकार दुखते मग. का बरं काय माहिती. ठेसा खतम. काहीच ऑलरेडी कंपनीमध्ये आलेलं आहे, आणि काही मोजून जास्त नाही का, 7-8 सिलेंडर कंपनीच्या आजूबाजूला नाही का असे. उन्हात फिरू राहिलो काम करत. बापरे, एवढं बॅक करू नये म्हटलं, हॅट कशाला घालायची नाही का, कारण असं पण मधीच जायचं आहे, मध्ये काही ऊन लागणार नाही म्हणून. पण ऊन नाद दणका विषय डायरेक्ट डोकं गरम करून टाकलं डायरेक्ट. कॅब हॅट घालून आलो असतो ते परवडलं असतं. मला आता इथलं काम करून घेतो बघा. हा एक सिलेंडर आहे. हा तर ये आपलं क्लीन एजंट आहे, ट्यूब सपरेशन, आणि तो ABC आहे. हा मध्ये त्याला काही बघायचं काही आश्चर्य. म्हणजे काम करून आहे ना कंपनीमध्ये एवढा पाय दुखू राहिला ना माझा आज, मला काम करायची इच्छाच होत नाही डायरेक्ट, प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यात आता कंपनीच्या टेरेसवर आलेले आहे. टेरेस आहे इथून, हे दिसलं का पांडवलेनी, गॅब्रियल कंपनी ना काहीच. आपण बाहेरून ते शेड बघू नाही का कसे दिसते, मला पण माहिती, मीच फर्स्ट टाइम आलेले. जी कंपनी बाहेरून दिसणार तेव्हा काय दिसते दिसली का केवढी कंपनी आहे. दत आहे समोर, एक्सप्रेस इन हॉटेल. चला गाईज, जाऊ काम करत बसू. कारण आहे ना पाय त्याला दुखतोय, पण पर्याय नाही. झालं तर उद्या वाटत नाही मला की मी कुठं जाईल म्हणून, कारण पाय माझा साथ नाही देते. मला आज 2-3 कंपन्यांमध्ये जायचं होतं, पण इथलंच काम आवरून निघून जाणार आहे. सणच नाही होते, कारण थांबून काम करतोय. पुतळा आहे ना झालं, दरवेळेस मला घाबरवतो. इकडं बघा कसं स्ट्रक्चर बनवलं. आणि हे झाड दिसलं का, हे झाड नकली आहे. लोखंडाचं झाड आहे बघ, हे लोखंडाचं झाड. मग असं काय बनवून ठेव. हाच तो साला घाबरतो दरवेळेस मी याला. मेटलचं झाड, आणि हा तो मुस्कट तोंडे. असं बघते माहिती का बघा. जस्ट ना आत्ताशी गॅब्रियलमधून बाहेर पडलो आहे, आणि अजून एक मेंटेनन्स होता, बट तिथं नाही जायचं आपल्याला. आता जायचं आहे फक्त एका कंपनीत. तिथून आपण फक्त चेक घेऊ आणि डायरेक्ट निघू, कारण माझा पाय आहे ना मला साथ देत नाही. आपले पाय लय भंगार दुखतं काय. बापरे, घरी चाललो होतो. घरी जाता आहे ना, नेमकं म्हटलं आता हे शॉकअप आहे ना माझ्या गाडीचे, लय आवाज मारत होते. तर इथं विदगावला एक गॅरेज आहे. म्हणजे माझ्या लाईफमध्ये गाईज मी फर्स्ट टाइम बघितलं का हा व्यक्ती सर्व्हिसिंग करताना सुद्धा एवढं सगळं काही सामान खोलतो. आणि आत्तापर्यंत मी जिथं पण केलेली ना सर्व्हिसिंग, समोरच्यांनी कधीच एवढं काही खोललं नाही, कधीच नाही. तर भाऊच्या गॅरेजला आहे ना गाईज, नक्कीच विजिट करा एक दिवस. भाऊच्या गॅरेजचं नाव काय माहिती आहे का, थांबा 1 मिनटं दाखवतो. विजय ऑटो प्रोफाईल स्पेअर पार्ट. आणि हे कुठं आहे माहिती आहे का गाईस, विदगाव सिग्नलपासून आपण पाथर्डीला जातो ना वडनेर रोडला, त्या रोडलाचे कडेला आहे बा, रोडच्या शेजारी. एक दिवस नक्की विजिट करायला. म्हणजे भाऊचं काम म्हणजे प्रोफेशनल. मला खरंच आवडलं, फर्स्ट टाइम आलो भाऊकडं. फक्त शॉकअपचे बोर्ड बदलायला आलं होतं त्याला. मग मी म्हटलं भाऊ जाऊ दे, चल सर्व्हिसिंग पण मार,
पण सर्व्हिसिंग मारताना एवढं सगळं काही खोलतं हे विषय वाटतं. आणि त्याला म्हटलं एक काम कर, हॉर्नचं बटन पण खराब होतं, त्यानंतर बाकीचं आपण जे स्टार्ट करतो गाडी ते पण बटन खराब होतं, तर सगळं ते पण चेंज करतोय. आता हे पुढच्या बुशिंगा शॉकअपच्या 2 प्रकारच्या बुशिंगा आहे. त्यानंतर गाडी व्हायब्रेट होती ना त्याचे बाई बेरिंग आहे, या बेरिंगा पण भाई बदलणार येतो आता सगळं काही नाही का. गाडी काही म्हणा, आज फर्स्ट टाइम बघितलं का कोणत्या तरी गॅरेजवाला एवढं सगळं काही खोलतो. आणि 5 मिनटं पण नाही लावले, 5 मिनटात सगळं खोलून बिलून. आता गाईच तो आहे ना नाशिकला गेलेला आहे, काही जे मटेरियल त्याच्याकडे नव्हतं ते मटेरियल आणायला. तर जस्ट नाव आत्ताशी आपल्या पसंतीचं काम झालेलं आहे, म्हणजे सर्व्हिसिंग वगैरे त्यानंतर वॉशिंग वगैरे पण करून घेतली. कारण मागच्या दिवाळीला वॉशिंग सेंटरला धुतली होती, त्यानंतर धुतलीच नव्हती. आणि आता गाडीचा काहीच आवाज येत नाही, फक्त गाडीचाच आवाज येतो नाही का. इंजन चालू होतं ना तोच आवाज येऊ राहिला, नाही तर पहिले आपटली तरी असा आवाज येतो. आता रस्ता कसा आहे, पुढच्या शॉकअपचा आवाज येत नाही आता, एवढा विषय गंभीर आहे डायरेक्ट. सो गाईज, तर जस्ट नाव आत्ताशी आलेलो आहे घरी येऊन मस्त आपली बसंती लावली जिची आपण सर्व्हिसिंग केली असती. आणि आता जातो घरात आणि मस्त जेवण करतो. सर्वात पहिले भूक लागली जाम. सो गाईज, तर जस्ट नाव आत्ताशी आपलं झालं जेवण, आणि जेवण करून आता मस्त थोडीशी चक्कर वगैरे मारतो. कारण जरा जेवण जास्त झालं आहे. आज सोयाबीनची भाजी खाल्ली नाही का, म्हणून तुमच्या भावाने स्वतः बनवली आणि स्वतःच खाल्ली मस्त एकटे, 1 मॅन शो नाही का. आता थोडी चक्कर मारतो आणि मग जातो झोपायला गाईज. तर चला गाईज, बाय बाय, भेटू ना आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. जय महाकाल.